प्रॉब्लेम होतो तुमचा. आणि मला ती पण अशी खाल्लं की नाही असं कोणती वस्तू समजा आंबा खाल्ला, थोडंसं तेलकट खाल्लं की असं पोटामध्ये नाही की ते काळजाजवळचं हिट होऊन जायचं. टाईट होऊन जायचा आणि त्रास व्हायचा आणि कधी-कधी वाकलं की वर यायचं अशी गाठ आल्यासारखी यायची. पण तो होत नाही आणि मला डेकर इतके यायचे सर कल्पनेच्या बाहेर. खूपच यायच्या. उठता, बसता, जेवण केलं, पाणी पिलं, काही पिलं तरी. पण आता ते पूर्ण थांबलंय. म्हणजे येते थोडीशी फार कमी. काय केलं 8 तुम्ही? दिवसामध्ये मला कव्हर झाला. काय केलं तुम्ही? तुम्ही माती सांगितली मला. हो ना, ती मग गाळून थोडं गरम करा त्याच्या रेकॉर्डिंग चालू आहे, थोडं सविस्तर सांगा ना काय केलं. हां सर, मी माती आणली, काळी माती, ती बिना केमिकल असलेली, धुऱ्यावरची म्हणतात ना, ती माती आणली, तिला गाळली ओली करून, त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं, पारिजातकाची पानं आणि ते काय गं? ते सॉरी सिसम. एरंडेलची पानं. एरंड एरंड, ते हा. थोडेसे असे कुटले एरंडेलचे थोडेसे कुटले, म्हणजे मोठे-मोठे असायचे ना, थोडेसे कुटते आणि ते त्याच्यात घालते. आणि मग ते मी गरम करते चांगलं असं आणि गार झाल्यावर पोटाला लावते. त्याच्यानेच मला आराम पडला सर 8 दिवसामध्ये. माती शिजून घेता ना? गरम करून चांगली शिजवून घेते. थोडं कारण पातळ असते ना टाकते तेव्हा. हो. मग ते पाणी आटू देते पूर्ण. ते पाणी आटलं की मग ते घट्ट होते थोडीशी म्हणजे पोटाला लागण्याला एक म्हणजे गळायला नको ना पोटावरून. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये कापड टाकते. आधी थोडी माती पोटाला लावते सर मी छान. आणि त्याच्यावर कापड ठेवते. छान. आपली बँडेज पट्टी नाही का ती अशी पूर्ण पोटावरती ठेवते आणि त्याच्यावर पूर्ण माती लावते आणि मग अर्धा 2 तास तरी निवांत पडून राहते. हाच प्रयोग गांधीजींनी केला होता. हो गांधीजीनंतर का? तुम्ही दुसरे आहात. गांधीजींना पण पोटाचा त्रास होता. गांधीजींना हां. माझ्यासारखा एक असा निसर्ग उपचार तज्ज्ञ भेटला. हां, हां. आणि मग त्यांनी गांधीजींना सांगितलं की बा तुम्हाला पोटाच्या अपचनाचा त्रास आहे, त्यांना बद्धकोष्ठेचा त्रास आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड समस्या आहे. मग बिलकुल गांधीजींना सर. त्यांनी हा उपाय सांगितला मातीच्या पट्टीचा. गांधीजींनी तो केला आणि गांधीजींचं काय झालं की हं. पोटाचं दुखणं बंद झालं. म्हणजे त्यांना तुमच्यासारखा हां, भरपूर हां. आराम मिळाला. मग हो सर गांधीजींनी मला काय खरं केलं, कळालं. गांधीजी विनोबा भावेचे बंधू होते, बालकोबा भावे, अशा बऱ्याच जणांनी हं, मिळून हं. सॉरी, पुणे येथे उरुळी कांचन आहे पुण्याला. त्या उरुळी हं. कांचनला जगातलं पहिलं निसर्गोपचार केंद्र सुरू केलं, ज्याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी, जल, आकाश, वायू पंचतत्व चिकित्सा तिथं केल्या जाते. हं. आणि हं, हं. तिथं हे पण आहे, उरुळी कांचनला मोठं निसर्गोपचार केंद्र पण आहे, जगातलं हं. पहिलं, जे गांधीजींनी सुरू केलेलं आहे. आलं का लक्षात? हं. म्हणून मी मातीमध्ये 3000 प्रकारचे गुणधर्म असतात आजार बरे करण्याचे. आता तुमच्या बहिणीला जसं हो असेल सर. तुम्हाला पोटाचा जसा फायदा झाला ना, तसा बहिणीने गुडघ्याला जर लावला तर गुडघ्याला सुद्धा फायदा होतो. हं. हो होत असेल सर. डोकं दुखत असलं, अर्धं डोकं दुखत असलं, डोक्याला लावलं हं. तर डोकं सुद्धा दुखणं थांबतं. हो ना? त्याच्यानंतर कुठंही असू द्या शरीराची गाठ, आता एक आपल्या मुक्ताताई होत्या लॉकडाऊनमध्ये क्लासला जॉईन झाल्या होत्या. त्या हं. मुक्ताताईंच्या ब्रेस्टला गाठ होती आणि हाच प्रयोग अच्छा. मी त्यांना करायला सांगितला. तर 8 हो का? दिवसामध्ये त्यांची ब्रेस्टची गाठ 40% कमी झाली होती. किती टक्के? 40%. हो सर झालीच असेल. हां, तर त्यांना मी सांगितलं होतं कारण तुम्ही की मग हो 21 सर 21 झालीच दिवस असेल. नक्कीच झाली असेल. 21 दिवसाचे 3 सायकल करा. तर शरीरातली कुठलीही हो गाठ करणार, असेल, करणार. हो, योग, प्राणायाम, आहाराची जोड जर दिली आणि हो. निसर्गोपचाराची जोड मी दिली, व्यायाम करते सर रोज. हां, तर ते गाठसुद्धा वितळून जाते. आपल्या पोटाची असो, गर्भाशयाची असो. आता काही बऱ्याच हो माता असेल भगिनींना, सर. आता रमा आहे, रमाला काय होतं पिरियड्समध्ये त्रास होतोय. आता तिनं जर हां, हां. मातीची पट्टी केली तर तिचं दुखणंच बंद होऊन हं. जाईल. पण केलं पाहिजे, करत नाही लोक म्हणून रिझल्ट बरोबर आहे मिळत करावं नाही. लागतंय. निसर्गोपचारामध्ये ज्याचं त्यालाच करावं लागतं. वेळ द्यावा लागतो सर स्पेशल म्हटलं तर आपल्या हो स्वतःला. ना, मग वेळ द्यावा लागतो. निसर्गोपचारामध्ये आम्ही सांगतो तुम्हाला करावं लागतं. आणि इतर बरोबर पॅथीमध्ये आहे. कसं आहे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे मग डॉक्टर सांगतात या तारखेला या, घरच्या लोकांना घेऊन हो, या, इतके इतके पैसे घेऊन या, मग आपण ऑपरेशन करू. मग तिथं काय करतात बरोबर आहे. डॉक्टर, तुमच्या पोटाचं म्हणा, गुडघ्याचं म्हणा, ऑपरेशन करून तुमचे आजार बरे करतात. आम्ही ऑपरेशन न करता
तुम्हाला सांगून आता हे माती लावून किंवा पाण्याची पट्टी, मातीची पट्टी, ह्या वेगवेगळ्या पट्ट्यांचा वापर करून आपले आजार दुरुस्त होतात निसर्गोपचारामध्ये. हो सर, खरंच होतात. कारण की मी माहितीये का सर, मी दवाखान्यात गेली होती पोटाकरिता, जे डॉक्टर आहे तिथे थोडेसे ओळखीचेच आहे. तर त्यांनी मला बॉडी स्कॅन सांगितलं पोटाचं पूर्ण आतमधलं, काही आलं नाही सर. ते म्हणे काहीच प्रॉब्लेम. त्यांनी गोळ्या दिल्या, पण मी गोळ्या नाही खाल्ल्याचा, का मला गोळ्या खायला आवडत नाही. मी खरं म्हणजे गोळ्या खातच नाही. गोळ्या मी खाल्ल्या नाही, पण मला त्रास होता. पण मी खाणं म्हणजे आपलं जेवण नसतं त्याच्यामध्ये पूर्ण कमी केलं. तेलकट कमी केलं, बाकीचे मसाले कमी केले, सगळंच कमी केलं. ते त्रास थोडासा कमी होता, पण ते गाठ वगैरे वर यायची नेहमी, तो त्रास व्हायचा. आता तुम्ही जेव्हा पण सांगितलं आणि मी केलं, तर माझी चक्क सूज होती सर इथे, अशी पूर्ण नाही का इथे इतकं सुजून होतं. हा पूर्ण भाग सुजून होता, असा वरती होता. तो टोटली असा खाली गेला, खाली. म्हणजे असं व्यवस्थित दिसतंय पोट तरी. ते जसं फुगून दिसायचं, मला त्रास व्हायचा. खूप त्रास व्हायचा. आता टोटली बरं आहे. आता आपल्या त्याचे 8 साधक दिवस झाले ते सर मी करते. आपल्या साधकांना किती 8 दिवस केला तुम्ही मातीचा प्रयोग, आहे की नाही? 8 दिवस झाले सर मला. तर आपल्या साधकांना काय सांगणार, नवीन जॉईन झालेले साधक आहे त्यांना काय सांगणार? त्यांना मी म्हणेल की सर जे काही सांगतात तुम्ही तेच करा. आपल्या मनाने कोणतीच गोष्ट करू नका. जसं काही जसं म्हणतात तसंच करा, सेम. काही तुम्हाला त्रास होत नाही, उलट बेनिफिटच मिळते. कोणतीच गोष्ट असो. तुम्ही जितकं तळमळीने सांगता ना सर, इतक्या तळमळीने तुम्ही काय सांगता, आणि ते बरे झाले पाहिजे म्हणून. पण लोक ऐकत नाहीत, कंटाळा येतो लोकांना. थँक्यू सर, तुम्हाला खरंच थँक्यू, मनापासून धन्यवाद. चला, खूप छान. तर आपला दर महिन्याला 1 तारखेला क्लास असतो. आता आपला मी थोडं बाहेरगावी असल्यामुळं 2 दिवस आपण हे करतोय, म्हणजे 3 तारखेपासून आपला क्लास सुरू होईल. पण केलं जर तर निश्चितच फायदे होतात शरीरशुद्धीने, निसर्गोपचाराने. निसर्गोपचार ही अशी एक उपचार पद्धती आहे, याच्यामध्ये कुठल्या औषधाचं गरज पडत नाही. आता तुम्ही मातीची चिकित्सा केली, मातीची पट्टी फक्त पोटाला लावली आणि नाहीच काही समजलं, तर सरळ माती घ्यायची आणि पोटाला जशी आपण खारोड्या थापतो तशी थापून द्यायची, झालं, संपली मातीची चिकित्सा. काही फार असं त्याचं टेन्शन नाही, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. माती जर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने जर आणली, जंगलातली माती आणायची, झाडाखालची आणली तर अतिउत्तम. आणि ज्या ठिकाणी शेती केल्या जात नाही, आता शेतीमध्ये काय केलं जातं, वेगवेगळे रासायनिक केमिकल टाकले जातात ना. मग ते केमिकल टाकले जातात, तर ती माती आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकते. फक्त मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, जंगलातली किंवा बांधावरची माती घ्यायची, जिथं रासायनिक खतं टाकत नाही, 1 फूट माती खोदून फेकून द्यायची. खालची मग खड्ड्यातली माती काढायची आणि ती घ्यायची, आणि तिथं बांधावर जर असेल तर एक कशाची तरी आवळ्याची किंवा हरड्याची किंवा बेरड्याची किंवा रिठ्याची बी लावून द्यायची. तिथं झाडंही व्यवस्थित तिथून आणखी नवीन दुसरं झाड पण उगवतं. असे खूप निसर्ग खूप ग्रेट आहे, खूप महान आहे. निसर्गात खूप सामर्थ्य आहे. निसर्गामध्ये खूप ताकद आहे. आता कित्येक आजार नुसते सूर्यप्रकाशाने बरे होतात. व्हिटॅमिन डी तुम्हाला सूर्यप्रकाशामधून मिळतं, त्याच्यानंतर मातीमधून तुम्हाला पृथ्वीतत्व मिळतं, पाण्यामधून तुम्हाला जलतत्व मिळतं, हवेमधून तुम्हाला वायुतत्व मिळतं, आणि उपवास केल्याने तुम्हाला आकाशतत्व मिळतं. एवढे जर 5 तुम्ही नियम निसर्गाचे पाळले, पंचसूत्री पाळली, पंचतत्व पाळले, तर तुम्हाला आजारच होत नाही. आता जुन्या काळात बघा, म्हाताऱ्या आजी लहान बाळ असायचं तर त्या लहान बाळाला उन्हात घेऊन बसायचे. अजूनही तुम्ही खेडेगावात गेले तर त्या म्हाताऱ्या अशी आजी लहान बाळाला घेऊन बसलेल्या असतात. कुठं आपलं हां. तर सांगण्याचं तात्पर्य माझं याच्यात एकच एक आहे की जर आपण व्यवस्थित निसर्गासोबत राहिलो, निसर्गाचं पालन केलं, निसर्गाला आपण गुरु मानलं, तर आपल्याला आजारच होत नाही. आता मला सांगा, 10 वाजेशिवाय उठत नाही आजकालचे मुलं. मी बघतो मुलं मुली 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत उठत नाही. आता 1 वाजेत उठल्याने त्यांचं पोट साफ होत नाही, पोटातला घाण कचरा बाहेर निघत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय होतं, त्यांना सूर्यप्रकाश कधी माहीतच नाही. सकाळी झोपेतून उठत नाही आणि दुपारी कुठं बाहेर गेले तर छत्री घेऊन जातात.
नाही तर फोर व्हीलरमध्ये जातात. सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. दुपारचं ऊन शरीराला घातक असतं. सकाळचं कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी असतं. आता व्हिटॅमिन डी असतं. उपवास करा म्हटलं तर उपवास लोक करत नाही. बरोबर आहे. करतात का उपवास? नाही करत. उपवास न केल्यामुळं काय होतं की आपल्या पोटात ते डस्टबिन बनवून टाकलेलं आहे. उपवास केल्यानंतर काय होतं, 8 दिवसातून एकदा उपवास केला ते पूर्ण डस्टबिन क्लीन होतं. आणि निसर्गोपचाराचा खरंच. कन्सेप्ट कळायला पाहिजे. लोक म्हणते निसर्गोपचार म्हणजे काय, याच्यात काय तथ्य आहे? अरे बाबा, गांधीजी म्हणजे आज गांधीजींचं देश विदेशात नाव आहे. भारताच्या नोटीवर गांधीजीचा फोटो आहे. हो. ते निसर्गोपचाराने पूर्ण बरे झाले. आताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी हे सुद्धा निसर्गोपचाराचं पालन करतात. जे निसर्गात आहे ते कशातच नाही. निसर्ग खूप ग्रेट आहे, बरोबर आहे. एवढंच सांगायला बरोबर आहे आता. सर. बिलकुल खरं सर. हम्म. थँक्यू सर पुन्हा एकदा. चला, वेलकम. थँक्यू. ताई परत एकदा सांगा की कसं केलं, कसे केले. हॅलो बघा, हॅलो ऐकून मला घ्या. म्हणताय? हा, हा परत एक वेळ सांगा ना कसं केलं ते. मी सांगतो, म्हणजे त्यांच्याकडून काही चुकलं उकलं तर मग हे होणार नाही. काय करायचं, तुम्हाला मणक्याचं दुखणं असेल, तुम्हाला कुठं छातीत, कुठं पोटात, कुठं गर्भाशयात गाठ झालेली असेल, कुणाच्या मांडीला गाठ्या असतात, कुणाच्या पायाला गाठी असतात, कुणाचे गुडघे दुखतात, कुणाचं डोकं दुखतं, कुणाचं कंबर दुखते, कुणाचं पोट दुखतं, कुणाची छाती दुखती, ब्रेस्टमध्ये गाठी असतात. बरोबर आहे की नाही? तर याला निसर्गोपचारामध्ये माती चिकित्सा म्हणतात त्याला. तर काय करायचं असतं, एक तर वारुळाची माती तुम्हाला जर मिळाली तर वारुळाची माती घ्यायची असते. वारुळाच्या मातीला मग तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही. वारुळाची माती घ्यायची, ती माती आणायची, तिला वाळवायची 2 दिवस सूर्यप्रकाशामध्ये. सूर्यप्रकाश नसेल, पावसाळा असेल तर मग आपण चुलीवर किंवा गॅसवर ती गरम करून घ्यायची पूर्ण. म्हणजे ती काय होती, स्टरलाइज होऊन जाते, तिच्यातले जीवजंतू मरून जातात. बरोबर. मग त्या मातीला काय करायचं, कुटायचं, बारीक करायचं जेवढी लागते. आता पोटाला किती लागते, 2 ओंजळ माती पोटाला लागते तुमच्या. तेवढी 2 ओंजळ माती घ्यायची. पोटावर करायचं तर गुडघ्याला 1 ओंजळ लागते. पोटाला तुम्हाला जेवढी लागते तेवढी माती घ्यायची. त्याच्यात कडुलिंबाचा पाला टाकायचा मुठभर, आणि एरंड्याचे पानाचा मुठभर पाला चिरून टाकायचा त्याच्यात. आणि तुमच्याकडं असलं पुनर्नवा, आजारानुसार वेगवेगळं सांगतो आपण. मग तो पाला त्याच्यात टाकायचा. काही नाही मिळालं तर फक्त कडुलिंबाचा टाका. आणि कडुलिंबाचा पाला टाकायचा, शिजवायचं तिला, भाजी शिजवतो तशी, थंड होऊ द्यायची. एक ओला कपडा घ्यायचा, सुती कपडा. तो सुती कपडा आपल्या पोटावर अंथरायचा. सुती कपडा आपल्या पोटावर अंथरायचा ओला करून. आणि ती माती जशी खारोड्या करता का तुम्ही, खारोड्या केलेल्या आहे का? हो, केलेलं आहे. ते खारोड्या करता तसं पोटावरती ते लेप, त्याचा जाड चांगला, ज्वारीच्या भाकरीपेक्षा थोडा जाड लेप पोटावर असा, जिथपर्यंत पेन आहे किंवा दुखतं तेवढ्यावर पोटावर, गुडघ्यावर, त्याच्यावर हे करून द्यायचं. आणि कमीत कमी दुपारी ऊन असलं, सकाळी ऊन असलं तर उन्हात वाळवायचं, नाहीतर रात्री करायचं, सकाळपर्यंत ठेवायचं, सकाळी ते काढून टाकायचं. असं 8 दिवस कमीत कमी करायचं. मग पुन्हा 8-10 दिवस केल्यानंतर पुन्हा 5-6 दिवस थांबायचं, पुन्हा 8 दिवस करायचं, पुन्हा 5-6 दिवस थांबायचं. तर ब्रेस्टमध्ये गाठी, कित्येक माता भगिनीच्या ब्रेस्टमध्ये असलेल्या गाठी यांनी जे काय झालेलं आहे की हे झालेलं आहे, दुरुस्त झालेलं आहे. ब्रेस्टच्या गाठीसुद्धा, कुठंही गाठ असू द्या, कुठंही दुखणं असू द्या. गुडघ्याचं दुखणं तर 8 दिवसात जातं. गुडघ्याचं दुखणं जर 8 दिवसात जातं. चेहऱ्याला जर कधी तुम्ही केलं तर चेहरा एकदम ग्लो करायला लागतो. 8 दिवस जर कधी तुम्ही माती अशी शिजून जर लावली चेहऱ्याला, तुम्ही डायरेक्टही लावू शकता, कारण कपडा लावता येत म्हणजे अगोदर नाही. कपडा आतरायच्या नंतर माती लावायची सर? हा, म्हणजे ते काढायला सोपं जातं. आता आमच्याकडे काय करतात, निवासी शिबिराला येतात ना साधक, आम्ही काय करतो, सरळ एक छोटी बकेट, 2 किलोची बकेट त्यांना भरून देतो. शिजून ती माती भरून ती बकेट त्यांना भरून देतो. आणि त्यांना सांगतो की आता तुम्ही लावा तुमच्या अंगाला. मग ते लावतात. लावल्यानंतर पूर्ण उन्हात सुकवतात त्याला अर्धा तास, पाऊण तास. आणि मग नंतर थंड पाण्याने आंघोळ करून घेतात. झाली मडबात चिकित्सा पूर्णच अंगाला. फक्त जिथं प्रॉब्लेम असतो तिथं थोडी जास्त लावायची असते. बरोबर. ओके. जय गुरु.
थँक्यू जय सर. गुरुदेव. तर ते आश्रमात केलेलं गाणं मी युट्यूबला टाकलंय बरं का. त्याच्यात पूर्ण आपला निसर्गोपचार हे पद्धतीचं. चालेल, मला त्याची लिंक पाठवा. हा, चालेल. हो हो, पाठवते थोड्या चालेल वेळाने चालेल क्लास आहे. चालेल. हा, चालतंय ठीक आहे.